नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पगार झाल्याच्या आनंदात पार्टी करणाऱ्या तरुणासोबत अत्यंत धक्कादायक प्रकार महाड एमआयडीसी परिसरात घडलाय। महाड येथे मित्रांसोबत दारू पार्टी करत असताना एक तरुण अचानक टेबलवर कोसळला आणि तिथेच होत्याचं नव्हतं झालं। त्याचा एकाएकी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। शंभू डिगर वय 25 वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे। बुधवार दिनांक 20 डिसेंबरला सायंकाळी उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला। शंभू आणि त्याचे 4 मित्र महाड परिसरात कंपनीत काम करायचे। पगार झाला म्हणून त्यांनी दारू पार्टीचं आयोजन केलं होतं। त्यावेळी पार्टी सुरू असताना अचानक शंभू टेबलवर आडवा झाला। त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाड एमआयडीसीतील MMA हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच शंभूचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांनी तरुणाला तपासून मृत घोषित केलं। धडधाकट शंभूचा अचानक मृत्यू झाल्यामुळे पोलिसांना देखील मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। शंभू हा नडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये काम करत होता। याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली। पुढील तपास पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।